बटकणंगलेतील बस स्थानकाच्या जागेवरून पुन्हा वादाला तोंड. एसटीच्या लेखी आदेशानंतरही नवीन ठिकाणी बस थांबा उभारण्याचा प्रयत्न असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. प्रशासनाने हस्तक्षेप करून एसटीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी. गडिंग्लज तालुक्यातील बटकणंगले येथील बस स्थानकाच्या जागेवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने 11 मार्च 2026 रोजी जुन्या बस थांब्यावरच बस थांबविण्याचे लेखी आदेश दिले असतानाही काही स्थानिक पुढारी आणि कंत्राटदारांकडून दुसऱ्या ठिकाणी नवीन बस थांबा उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार 7 मार्च 2026 रोजी एसटी प्रशासनाने केलेल्या पाहणीत जुना बस थांबा योग्य असल्याचे स्पष्ट झाले होते. दोन्ही बाजूंना सुमारे 200 मीटर अंतरावर बस थांबवण्यास पुरेशी जागा उपलब्ध असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनीही जुना बस थांबाच कायम ठेवण्याची मागणी केली होती. दरम्यान बटकणंगले ग्रामपंचायतीने 1 मे 2026 रोजी झालेल्या ग्रामसभेत बस स्थानकाची जागा बदलण्याचा विषय गुप्त मतदानासाठी ठेवला होता. यास विरोध करत ग्रामस्थांनी 29 एप्रिल 2026 रोजी लेखी हरकत नोंदवली होती. बस स्थानकाचा विषय हा पूर्णपणे एसटी महामंडळाच्या अधिकार क्षेत्रातील असून ग्रामपंचायतीला त्याबाबत ठराव घेण्याचा अधिकार नसल्याचे हरकत अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच प्रस्तावित नवीन जागेसाठी एसटीकडून कोणतीही ना हरकत किंवा तांत्रिक मंजुरी घेण्यास आलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित जागा काही पदाधिकाऱ्यांच्या खाजगी मालमत्तेजवळ असल्याने वैयक्तिक फायद्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचा संशयही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. लोकसेवा नागरी मंचचे अशोक डी. शिंदे यांनी सांगितले की एसटीने जुना बसथांबा कायम ठेवण्याचा निर्णय दिल्यानंतरही नियम डावलून दुसऱ्या ठिकाणी बांधकाम करण्याचा प्रयत्न होत असल्याने गावात संभ्रम आणि मतभेद निर्माण झाले आहेत. दरम्यान 11 मे 2026 रोजी झालेल्या ग्रामसभेत बस स्थानकाची जागा एसटी महामंडळ आणि संबंधित बांधकाम विभागाने नियमानुसार निश्चित करावी असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून एसटीच्या आदेशाची अंमलबजावणी करावी आणि गावातील वादावर तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.